स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर मैत्रिणींनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझ्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस आपणा सर्वांना चांगला जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि लगेचच विषयाला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, सध्या तुमच्या जीवनात फार अडचणी येत आहेत का? आणि कोणत्याही कार्यात यश येत नाही आहे का? प्रत्येक बाजूने निराशाच तुमच्या बाजूने येत आहे का? तर याचे उत्तर हो असेल तर शांत बसा आणि शांत बसून हा व्हिडिओ पूर्ण बघा. कारण स्वतः स्वामी महाराज आपल्याला महत्त्वाचे संदेश देणार आहेत, जेणेकरून आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी येत आहेत, ज्या काही समस्या आहेत, त्या सर्व काही दूर होतील. फक्त तुम्ही सेवा करताना अगदी निस्वार्थ भावनेने आणि समर्पण भावनेने श्रद्धा आणि विश्वास ठेवून करा, जेणेकरून आपल्या जीवनात अपयश कमी आणि यश जास्त येईल आणि आपलं कुटुंब आनंदी राहील. आपल्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील. तर चला मग विषयाला सुरुवात करूया. लेकरा, आज पर्यंत तू खूप रडला आहेस, खूप सहन केला आहे, खूप कष्ट केले आहेस, पण आणि सतत तुला असं वाटतं की ह्या जगात तुझं असं कुणीच नाही. पण लेकरा, एकदा तरी मागे वळून बघ ना. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज होती, त्या वेळेस मी तुझ्या पाठी अगदी तुझ्या सावलीसारखा उभा होतो. तुझ्या संकटकाळी तुझी मदत करत होतो. अडचणीचा काळ हे तुझे भविष्य नाचवण्यासाठी नाही रे, तर तुझी ताकद वाढवण्यासाठी आला आहे. लेकरा, जसं सोनं आगीत तापवल्याशिवाय त्याला चमक येत नाही, तसेच काही तुझ्या आयुष्याचं आहे रे. सध्या ज्या संकटातून तू जात आहेस ना, त्यात तुला खंबीर बनवण्यासाठी हे सर्व काही संकट येत आहे रे. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मग सगळं काही चिंता सोडून दे. जे तुझ्या कर्मात नाही ते मी तुला नक्कीच मिळवून देईल. फक्त तू थोडा संयम ठेव. संयमाने माझी सेवा कर, नामस्मरण कर, अखंड जाप कर. जसा तुला वेळ मिळेल तसं नामात राहा. नामात फार ताकद आहे रे. तू जितकं नामस्मरण करशील तितके तुझे विचार सुधरेल. तुझी निगेटिव्ह विचार करण्याची क्षमता कमी होऊन चांगले विचार तू करायला लागशील. आणि तुझ्या नशिबात जे नाही ते तुला मिळेल आणि तुझं संकट हळूहळू कमी होईल. नक्की तू नामस्मरण कर, ग्रंथ वाच, गरजूंना मदत कर. जे तुझ्या हातून चांगले कर्म घडतील ते करत जा आणि तुझे संकट हळूहळू कमी होणारच आहे. तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूची किंमत मला ठाऊक आहे रे. ज्या लोकांनी आजपर्यंत तुला खूप त्रास दिला आहे, ज्यांनी संकट समयी तुझी साथ सोडली आहे, त्यांच्याकडे तू अजिबात लक्ष देऊ नको. त्यांच्याकडे तू दुर्लक्ष कर. त्यांची न्यायनिवाडा करायला मी समर्थ आहे. तू फक्त तुझे कर्म प्रामाणिकपणे करत राहा आणि बाकी सर्व काही स्वामींवर सोडून दे. मी योग्य वेळी योग्य ती गोष्ट तुझ्या पदरात नक्कीच पाडणार आहे. त्यामुळे तू निश्चित राहा. फक्त निस्वार्थ भावनेने गरजूंना मदत कर. भुकेल्यांना अन्न दे, प्राणी पक्ष्यांना पाणी दाणे दे. नक्की तुझं भाग्य उजाळणार आहे रे लेकरा. शेवटी स्वामी सांगतात, मैत्रिणींनो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मैत्रिणींनो, जर स्वामींवर तुम्हाला पूर्ण विश्वास असेल तर कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. माहिती आवडली तर कमेंट्स करून नक्की कळवा आणि हा मोलाचा संदेश तुमच्या जीवलगांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका हो मैत्रिणींनो. आणि तुम्ही माझी माहिती शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मैत्रिणींनो,
जी गोष्ट आपण अगदी प्रामाणिकपणे करू त्यात आपल्याला यश आल्याशिवाय राहत नाही. आपल्यावर कितीही संकट येऊ द्या, हताश होऊ नका, निराश होऊ नका आणि मनात वाईट विचार आणू नका. स्वामी महाराज नक्की आपलं चांगलं करतील. सर्वांचं चांगलं हो, सगळ्यांना चांगली बुद्धी हो, सगळ्यांच्या चांगल्या इच्छा स्वप्न पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ संपवते. तर मैत्रिणींनो, कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा माणूस चारही बाजूंनी अडकून जातो. घरातील समस्या, पैशांची चिंता, नात्यामधील तणाव, शरीराची साथ न देणे आणि त्यात मनात सतत एकच प्रश्न, आता माझे पुढे काय होणार? कसे होणार? आता मी काय करू? अगदी निराश होणे, हताश होणे आणि सर्व आशा सोडून देणे. तर तुम्हाला असं वाटतंय का की सगळे दरवाजे तुमच्यासाठी बंद झालेत? किती प्रयत्न केले तरी काहीच हाती येत नाही? तर स्वामी म्हणतात मैत्रिणींनो, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, जेव्हा माणसाला वाटतं की आता सर्व संपलं, तेव्हा अनेकदा तिथूनच नवीन सुरुवात होत असते. कारण देव कधीच आपल्या भक्ताला एकटं सोडत नसतो, निराश करत नसतो आणि त्याची अपेक्षा कधीही अधुरी सोडत नसतो. जेव्हा आपण मनापासून स्वामींची असो किंवा अन्य देवतेची सेवा करतो, तेव्हा सर्व आपल्या चांगल्या इच्छा ते देव म्हणा, स्वामी महाराज म्हणा नक्कीच पूर्ण करतात. जर ती इच्छा योग्य असेल आपल्यासाठी तर ती नक्की पूर्ण होते. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, जेव्हा माणसाला वाटतं की आता सर्व संपलं, तेव्हा अनेकदा तिथूनच नवीन सुरुवात होत असते. कारण देव कधीच आपल्या भक्ताला एकटं सोडत नाही. स्वामी म्हणतात, प्रत्येक संकट ही तुमची परीक्षा घेण्यासाठी येतं, शिक्षा देण्यासाठी नाही. कारण जसं सोनं आगीतून जाऊन अधिक चमकत जातं, तसा माणूस संकटातून जाऊन अधिक मजबूत बनत असतो. त्यातून अनुभव त्यांना मिळत असतो. आज तुम्ही रडत असाल, लोकांनी तुमची साथ सोडली असेल, तुमच्या मनातील दुःख कोणालाही सांगता येत नसेल तुम्हाला, तरीही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं दुःख तुमच्या स्वामींना माहित आहे. ते तुमच्याबद्दल सर्व काही जाणत आहे. तुम्ही रात्री शांतपणे रडला असाल, कोणालाही काही न सांगता मनात वेदना ठेवून जगत असाल, तरी स्वामी तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट ऐकत असतात. त्यांना आपलं न सांगता सर्व काही समजत असतं. स्वामी महाराजांपुढे आपल्याला आपलं दुःख मांडण्याची गरज नसते किंवा कोणत्याही शब्दाची गरज आपल्या स्वामी महाराजांसमोर आपल्याला पडत नाही. न सांगता ते सर्व काही आपले दुःख सुख जाणून घेतात. तर जिथे सर्व मार्ग बंद होतात, तिथून माझा मार्ग सुरू होतो. म्हणून हार मानू नका, स्वतःवरचा विश्वास सोडू नका. संकट कितीही मोठं असलं तरी ते कायमचे नसतं ना मैत्रिणींनो. आजपासून एक काम करा, सकाळी आणि रात्री मनापासून स्वामींचं नाव घ्या, नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ हा तारक मंत्र म्हणा किंवा स्वामींचं स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचा किंवा त्यांच्या निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना हा तारक मंत्र म्हणा. जे तुम्हाला योग्य वाटेल तुमच्या वेळेनुसार तुम्ही ते करा. स्वामी, माझी काळजी आता तुमच्या हातात आहे. माझं काय योग्य आणि काय अयोग्य हे तुमच्या हातात आहे. आता जो निर्णय तुम्ही द्याल तो मला मान्य आहे, असे स्वामींना प्रार्थना करा. मैत्रिणींनो, कदाचित समस्या लगेच संपणार नाही, पण तुमच्या मनाला ताकद मिळेल आणि तुमचं मन अगदी मजबूत असलं की माणूस कोणत्याही वादळातून अगदी बाहेर पडू शकतो. जर तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर कमीच मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हा संदेश अशा व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा जी सध्या खूप अडचणीत आहे. तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडली तर एक लाईक आणि एक शेअर नक्की करा. तर मैत्रिणींनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनललाही सबस्क्राईब नक्की करा. मैत्रिणींनो, जेवढी तुम्ही स्वामी महाराजांची निस्वार्थपणे सेवा कराल, नामस्मरण कराल, गरजेंची मदत कराल,
जे काही योग्य आहे ते कराल तर नक्की तुमचं योग्यच होणार. आणि हे अनेक भक्तांना आलेले अनुभव आहेत. अनेक संकटातून त्यांना चांगले मार्ग सापडलेले आहेत. त्यामुळे कोणतीही सेवा चांगल्या मनाने करा, निर्मळ मनाने करा. कोणाचंही वाईट चिंतू नका आणि वाईट विचार करू नका, वाईट बोलू नका, मान अपमान कोणाचाही करू नका. सर्वांना आपुलकी